काय बोलत होती राजाला, ए किरणारी पाहिजे रे तुझ्या रूपातून. अरे राजा बी जन्माला आणि तुम्ही बी जन्माला घात. एक जणाने विचारले कुणाचं पडलंय मुतारीत, म्हणजे आमचंच आहे. म्हणजे थोरलंय म्हणजे धाकटं गांजा पितोय बरं का. आणि थोरलं मुतारीत जर पडले म्हणजे धाकटं गांजाच पिणार ना, दुसरं काय करणार लक्षात घ्या बरं. किती बी हवी एक जण तर आलं हनुमानजी महाग, इतकं फुल दारू पिलेलं पोराला म्हणतंय उठके मला बोल की थोडस. आता मी म्हणलो ह्याला येईल लागलं की त्याला उठवायचं सोडून बोल का म्हणतं एवढं. मी म्हणलो बाबा बोल म्हणू नका, त्याला कारण गाणे दोन. नाही म्हणले महाराज एकच शब्द त्यानं बोलावा का म्हणले, मला माझ्या जीवनाचं कल्याण होईल. काय बोलायचंय. नाही म्हणले मला तिनं बोललं का नाही मला विचारायचंय की मी एवढी पेतो एवढी निशाने कडक एवढी कुठं मिळते म्हणतो ती कुठं. बरं का पोराला तर ह्यांचा संसार कसा असेल. धन्य माता पिता आहे का माय बापानो. नाही लक्षात घ्या तुम्ही का काय प्रसावली काय जन्म दिला शिवाजीला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजत माझ्या राजाचं नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या जीवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर, गड किल्ल्याच्या दगडावर, गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की ह्याला म्हणतात कीर्तन अंगात भरलं. कुठं कीर्तनचं अंग होय अंग हरिरूप हरिरूप. लक्षात घ्या तुम्ही. मी का सांगतो धन्य माता पिता तयाची आहे. कुणाची धन्य माता पिता तयाची आहे. कार्य राजाने केलं छत्रपतीने केलं पण धन्यवाद जिजामातेला आहे. लक्षात घ्या तुम्ही. जो कार्य करतो त्याला धन्यवाद नाहीये, त्याच्या माईला आहे त्याच्या बापाला आहे. पुढे चला. तुम्ही बी संसार करताय, संतांनी संसार केला. तुमच्या लग्न समारंभामध्ये मुलाचं लग्न जमलंय आणि तुम्हाला जर फोन आला गुरु महाराजांचा लग्न तिथं सोडा आणि गुरुपौर्णिमेला या. हेंद्रे महाराज म्हणतील कुठं त्याला नाही काय गिन्यान नाही, त्याला एवढा मोठा कार्यक्रम सुरू आहे इथं. परत तानाजी आमचा मावळा आणि गेला तिकडं पत्रिका घेऊन गेला. हो तुमचा संसार त्यांचा संसार बघा काय येते. पत्रिका घेऊन गेला. पत्रिका कशाची होती. लग्नाची होती. जिजामाता बसलेल्या होत्या. आईसाहेब पत्रिका, राजे तिथं होते. पत्रिका वाचली म्हणजे तानाजी येता येणार नाही मला का. त्या उदय भानेनं हिंदूची मुलगी पळून नेली आहे. तो लग्न उद्याला करणार आहे. मला आज तो गड घ्यावा लागेल. येता येणार नाही मला. इथून आशीर्वाद तुम्हाला. तानाजीने नमस्कार केला आणि तानाजीने सांगितलं राजे आम्ही असताना तुम्ही गडावर जावं ना आम्ही लग्नात मोरबाप म्हणून फिरवावं आम्हाला शोभत नाही. घरी आले तानाजी आणि बायकोला सांगितलं मी गड घ्यायला चाललोय, तुमच्या तुम्ही लग्न लावा. जगलो तर अक्षता टाकायला पुन्हा परत येईन. जिजामातेच्या आणि चरणावर मुंडकं ठेवलं तानाजीनं. निघाले गड घेण्याकरता. कधी निघाले हा महत्वाचा आहे बरं का. लग्न समारंभ असताना निघाले. अंधार कुटुक आहे. एका ठिकाणी असा गोंधळ सुरू झाला होता. कोणता गोंधळ. जागरण गोंधळ सुरू झाला होता. तिथं कोणी मिळाना गेलतं. कोण मिळाना गेलतं. कोण असते ते गोंधळाला. कोण आम्ही गोंधळी आंब्याचे गोंधळी आम्ही गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही गोंधळी आंब्याचे गोंधळी हे आम्ही गोंधळी आंब्याचे गोंधळी
आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी 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 गोविंद गोपाळाचे मेळी हे गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी हे गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी राम क्रोध बकरा मारा क्रोध बकरा मारा क्रोध बकरा मारा राम क्रोध बकरा मारा आई रखुमाईच्या वरा आई रखुमाईच्या वरा आई रखुमाईच्या वरा आई रखुमाईच्या वरा आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी 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 गोविंद गोपाळाचे मेळी हे गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी हे गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आंब्याचे गोंधळी गोंधळी असं हातात होतं काय होतं ते पोत होतं पोत पोत असं होतं आणि कशी त्या माळा होत्या गड्यामध्ये लक्षात घ्या बरं का जेवढी तुळशीच्या माळाला किंमत आहे भावनेच्या भरात आपण जायचं नाही जास्त बरं का तेवढीच कवडीला आहे बरं का कवडीला किंमत तर आपण व्यवहारात कवडीला किंमत आहे का कवडीला किंमत नाही पण ती कुणी घातली छत्रपती राजेने का घातली ही संसार मला कवडी मोल आहे माझी प्रजा खरी माझी मालक आहे प्रजा माझे मायबाप आहेत अशी पोत घेतली ताना जना आणि गेला काय आकाश होत ते लक पडला प्रकाश दिवसा मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लक्क पडला प्रकाश दिवसा मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा लक्क पडला प्रकाश दिवसा मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा बोला लक्क पडला प्रकाश दिवसा मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा हे वीर रस आहे बरं का वीर रसामध्ये नेबडटपणा नसला पाहिजे कुठं हे झालं पाहिजे मातले वैष्णवा वीर रे हा असा लक्क पड असा प्रकाश होता आणि प्रकाशामध्ये ते गोंधळ चालला होता आणि गोंधळ चालत असताना तानाजीनं पाहिलं लय ऐकायला चांगलं पण ह्यांना जरा डवचावं लागेल वाट काय डवशील एक हिंदू महिला पळून नेली आहे उद्याच्याला लग्न करणार आहे तो आणि तुम्ही असं बसला शांत राग आला तानाजीला बरं का संत महात्मे बोलत असताना कटू बोलतात पण अंतकरणातून प्रेम असतं काय माय गेली होती भूतापाशी हरिने मुगाची अरे मुडा पातके करिता पुढे आहे पुसता आणि काय उत्तर होशील तू काय उत्तर देणार आहेत आणि तानाजीच्या मुखातून शब्द निघाले उठा की जी माय बाप तुम्हा कैसी लागलिया झोप उठा की जी माय बाप तुम्हा कैसी लागलिया झोप उठा की जी माय बाप तुम्हा कैसी लागल झोप हे उठा की जी माय बाप तुम्हा कैसी लागली झोप लागलिया झोप तुम्हा कैसी लागलिया झोप या झोप तुम्हा कैसी लागली झोप लागलिया झोप तुम्हा कैसी लागलिया झोप कैसी लागली झोप तुम्हा कैसी लागली झोप उठा की जी माय बाप तुम्हा कैसी लागलिया झोप उठा की जी माय बाप तुम्हा कैसी लागलिया झोप उठा की जी माय बाप तुम्हा कैसी लागली झोप हे उठा की जी माय बाप तुम्हा कैसी लागली झोप लागलिया झोप बघा शब्द घ्या उठाजी की माय बाप काय शब्द वापरला माय बाप वापरला बघा जर नवरा जर जास्त चिल्ला ना आणि बायको जर ऐकण्याच गेली हितले सोडून बरं का माय गपकी माय म्हणते कुणाला माय गपची बस की आता तू बघा माय शब्द जातो बरं कधी जातो चिडून जातो का प्रेमात जातो कसं जातो चिडून जातो असं करतं ते असं होत आहे लक्षात घ्या माय बाप शब्द वापरणारे बसलात तुकोबरायांचं इकडे तेवढंच उदाहरण आहे उठा जागे व्हारे आता
स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता चुकविता जन्माच्या. आणि तानाजीच्या जर सुरात सांगायचं असेल, कशी झोप लागली मर्दाला, कशी झोप लागली मर्दाला, आया बहिणी देता दुश्मनाला, काही लागला मिशा बाळगायला, हिजड्यानो नेसा लुगड्याला, संशय आला गोळ्याला, बोलावून घेतलं गोंधळ्याला, गोंधळी काय बोलला, विचारिलं नावा गावाला, तानाजी म्हणते देहाला, सूर्याजी आहे संबळाला, किल्ल्याची माहिती घेण्याला, म्हणून आलो गोळीवाड्याला रे. उठा जागेवर उठा जागे वारे आता. लक्षात घे, कॅमेरेकडे बघितलं तर फोटो चांगला आहे, कॅमेरा इकडे रे. एक जण म्हणला कॅमेरावाल्याकडे गेले बाबाकडे, ती म्हणली फोटो असा बी निघाला पाहिजे ना, झणक्याच निघाला पाहिजे. समजेने माझ्याकडेच बघितलं पाहिजे फोटोकड. अरे पर तुझं थोबा नीट पाहिजे ना. एका संस्थेमध्ये पिंटू महागाड्या 10 वर्षात विषय झाला. असा सुंदर ज्ञानोबाऱ्यासारखा फेटा घातला एका मुलानं, याने सुंदर घातला. त्यानं महाराजाला म्हणला, लय सुंदर ज्ञानोबाऱ्यासारखा फेटा झाला का नाही महाराज माझा? ती म्हणली, ज्ञानोबासारखा फेटा झालाय पण माता नाही झाला तसा. कसा तसा माता झाला पाहिजे ना, तसं डोकं झालं पाहिजे नाही का. लक्षात घ्या तुम्ही. मी का सांगतो तुम्हाला, धन्य माता पिता तयाची ये. कुणाला धन्यवाद दिला? कार्य तानाजीच आहे, पण धन्यवाद त्याच्या माईला आहे, त्याच्या बापाला आहे. कार्य शिवाजी महाराजांचं आहे, पर धन्यवाद त्याच्या आईला आहे, त्याच्या बापाला धन्यवाद आहे. लक्षात घ्या तुम्ही. मी का सांगतो, हित ते करावे, देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. आपल्या जीवनामध्ये कधी हित येते? कोणतं हित आहे? संसार अनेकाचा आहे, अनेकाने संसार केला, पर जिनं तुला जन्म दिला ती घरामध्ये आनंदित आहे का? नंबर 1. ज्यानं तुला मोठं केलं एवढं, तो घरामध्ये समाधानी आहे का? सांगेन तुम्हाला, लक्षात घ्या. माईला बापाला 1 रुपयाची गोळी आणू नका दवाखान्यातून. ऐका महाराजांचं नीट. गोळी आणू नका, दवाखान्यात नेऊ नका. पोरं म्हणतील चांगलं केलं महाराजांनी जाता जाता. ऐका, पर ऐका. जर तुमच्या माईचं, तुमच्या बापाचं जर आयुष्य वाढवायचं असेल ना तुम्हाला, एक काम करा. बाहेरून आलाव ना, वैरागून आलाव, पगार झाली, या घरी आणि 400-500 रुपये हातात खिशात हात घाला, 400-500 रुपये माईच्या हातात ठेवा, बापाच्या हातात ठेवा. माय राहू दे तुझे पैसे राहू दे. काय हसते ती? कोण हसते? ती म्हणते असले पोरग जन्माला यायला पाहिजे, असलं यायला पाहिजे. आणि पोरग जन्माला घातलेलं बापाच्या खिशातलं पैसे हाणते, दारू पिते जाता. ती कवा मूर्ख सुधरल? ते कवा सुधरल? आता तरी पुढे, आता चांगलं झाले ते, आता चांगलं पिकली असेल ना. कडूपण गेले तसे गेले बांडुरंगा, गेले बांडुरंगा. हे पैसे आम्हा गेले पांडुरंगे, पैसे आम्हा गेले पांडुरंगे. खरं सांगतो तुम्हाला बरं का, तुमची पगार झाली अगर तुम्हाला थोडे कांद्याचे पैसे आले, 5-50 हजार रुपये तुमचे पैसे आहेत. दुःख का घरामध्ये? आणि 50 रुपयाचं बंडल तुम्ही वैरागून घेऊन आलात. दारात माय, दारात बायको आहे, 2 आहेत. हातात पैसे कुणाचे देताल तुम्ही? पिंटू जरा मोठ्यानं म्हणा. माहित आहे बरं, माय आहे बरं का. अरे बायकोच्या हातात पैसे देताना जर माईनं बघितलं तर बायको म्हणते दमा म्हातारी जाऊ द्या. कुठं गेले विसरूनी
खऱ्या देवा. म्हणून दुःख आहे, म्हणून दुःख आहे, लक्षात घ्या. मी सांगतो ना, तुमचा संसार संतासारखा कधी होईल लक्षात असू द्या तुमच्या. तुम्ही ज्यावेळेस मोठे होताल, अरे नोकरी लागला भूषण नाहीये, पैसे आले भूषण नाहीये, शेती घेतली भूषण नाहीये, घर बांधलं भूषण नाहीये, तुमची हाव कधी बी संपणार. आम्ही किरायाच्या खोलीत राहतात पिंटू. आमची बायको म्हणली मरण येतं काय की ह्या किरायाच्या खोलीतच. कुठं म्हणजे मला टाकून बोलली बरं का. म्हणलं काय करावं आता. म्हणलं मी तर कुणाला मागत नाहीत पैसे. ती म्हणली कीर्तन सोडा आणि मिस्त्री व्हा. कारण का आम्हाला दिलेला नारळ ती घरी आमच्या पोरांनी घेतला, ती बी नासकाच निघाला की कुठून. नाही म्हणलं तुम्ही कीर्तन सोडा मिस्त्री हा. म्हणले बरे ती दररोज पैसे रोख घेत दिला. अगं म्हणलं तसं नाही, प्रसाद आहे हा, प्रसाद आहे. योग आला आणि चांगलं घर बांधलं, जरा पत्र्याचं बांधलं, चांगलं बांधलं. मी म्हणलं बांधलं की नाही आता घर. तर म्हणे काय माझ्या घर बांधले, पाय जर खुजले तर इकडं शिरतील. कुठं असंच बोलली. कुठं म्हणजे तिथं सुद्धा समाधान नाही. आधी किराणा होता तेव्हा समाधान नाही, आता घेतलं तर ते म्हणते पाय जर नीट केले तर पलीकडे जातील. कुठं म्हणजे लहान घर आहे. पुन्हा ती पाळलं, मोठा बंगला बांधला, मोठा बंगला. आता तरी समाधान. काय म्हणली माय पुसू पुसू कमर गेली माझी. असं काय करायचं काय सांगायला घेतलं तुम्ही. सारखी फरशी बस, इकडं बस तिकडं बस, समाधान. मी म्हणतो कितीही मोठा संसार करा त्याला महत्व नाहीये, पण तुमच्या संसाराला महत्व कधी आहे. तुमचे मायबाप 75 वर्षाच्या पुढे ज्यावेळी जातील ना, 75 वर्षाच्या पुढे जेव्हा जातील त्यावेळेला सन्मानानं असा सोहळा करा जसा केला हनुमानजीनं. असं बसवा व्यवस्थित. असे मोठे हार आणा माईला बापाला, असे हार घाला. माय हे तुझा मी सोहळा साजरा करतोय, धन्य माता पिता याची. मेल्यानंतर दिवसाचं घाल वाटलं घाला नका घालू. रे लाजकाज येतात बरं का, लाजकाज प्रेम नाही. आणि निमे येतात कशा बाई जावाच लागते म्हणून येतात बरं का. आणि भावकी तर काय त्याचा विषय नाही बरं का. पण हा सोहळा तिच्या देखत असा मोठा करा, तिचं भरभरून आलं पाहिजे. लक्षात घ्या तुम्ही. अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाती संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना. आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक. काही ना गे माये पंढरपुरा, काही ना गे माये दया पंढरपुरा. आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक. गई नगे माये तया पंढरपुरा, गाई नगे माये तया पंढरपुरा. धन्य माता पिता. माय जर दिसली ना समोर, दिसली असा नातू पळत गेला पाहिजे. पळत कुणाकड, शेजारणीकडे नाही, आजीकडे गेला पाहिजे. आणि हातात काय घेऊन गेला पाहिजे, बेलनं. असे बदाम पिस्ते माय खा. अशी भांडणं झाली पाहिजेत. कुणाचे, नातूचे भांडणं झाली पाहिजेत. आणि आजी कसली पाहिजे आजी. पोरग शाळेत जाताना वाती करीत बसू नको. शाळेत घेऊन जा त्याला ज्ञान दे. ज्ञानी तिसरा डोळा आहे. आता ही आमची मुलं एवढी उभा राहिली तिथं. ही मुलं जर पिंटूच्या ह्याच्यात नसती कारखान्यात, तरी अशी साखर तुम्हाला मिळाली असती का खायला, मिळाली असती का. लक्षात घ्या. आज या परिसरामध्ये एक साधारण 25-30 किलोमीटरचा परिसर आहे. या परिसरामध्ये कीर्तन करायचं म्हणलं
गावात टाळकरी आहेत का? आहेत का? आणि पुन्हा एक जण आला का नाही मध्ये, महाराज एवढे पैसे असतात का? अरे तुझं पोरग आली इकडे जाऊस देत, तुझं पोरग आल. आता मी सांगत असतो का, अरे बाबा पैसे तर किंमत नाही सत्य, पण पैशाविना बी चालत नाही चालत. लक्षात घ्या तुम्ही का. आणि तयार जर करायची असेल तर आज गरज आहे, आज ही लेकरं आहेत म्हणून कीर्तन आहे. ही लेकरं जर नसतील तर 2 दात गेलेली जीप पडलेली ही काय करणार आहे तिथं काम, काय करणार आहे? लक्षात घ्या का, याच्यासाठी केला होता अट्टहास. ही जीवनामध्ये अशी भरती आली पाहिजे आणि अशा संस्थेने सहकार्य केलं पाहिजे, गावागावातून सहकार्य केलं पाहिजे. लक्षात घ्या का, तर ही मुलं मोठी झाली पाहिजेत, आनंदाची झाली पाहिजेत. तर असं म्हणेन, अहो ही मुलं पुढे कीर्तन करतील, पक्वा जाऊ येतील, तिचं देणं घेणं नाही. पण ही जर पोरं गेली ना घरी, त्यांच्या घरी जर गेली ना, तर माईच्या पाया पडतील, बापाच्या पाया पडतील. लग्न जर झालं ना तर ही बापापासून माईपासून वेगळे राहणार नाहीत, वेगळे राहणार नाहीत. लक्षात घ्या, 100% 90% आज मायबाप वृद्धामध्ये आश्रमामध्ये आहेत. ही महाराष्ट्राला आबरू आहे, आबरू गेल्याचे लक्षण आहेत. लक्षात घ्या तुम्ही, 80 वर्षाच्या पुढे अरे त्या म्हाताऱ्याला, त्या आजीला लेकरात खेळू वाटतं असं लक्षात घ्या तुम्ही, नाही का. मी का सांगतो, धन्य माता पिता खेळू वाटतं त्याला. आणि ती आश्रमात जर असेल तर काय करताय, कोणता संसार आहे. अरे तू बायकोला घेऊन आलं पाहिजे घरी, अशा टर मोठ्या गाडीत आलं पाहिजे, असं आलं पाहिजे. आणि माय दिसल्या पळत गेला पाहिजे. 2 जण अशी कशी पूजा केली हनुमंतानं, आता माईची, बापाची, गुरूंची, शिक्षकांची पूजा केली. हो लक्षात घ्या, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, जीवनामध्ये काय कोणी नेलंय लक्षात घ्या. असं हास्यात्मक पाहिजे त्या मालकिनीचं. आईला पैसे देताना, आईचे पाय दाबताना, आईला खाऊ घालताना बायकोचं तोंड कसं पाहिजे. लागलं दोडाचं तिथंच घुसायला. अरे काय बोलायली तू रांगो, काय बोलती तू. अगं तुझ्यामुळेच ती आलंय की ग, ती जर नसत तर तू हिथं आली असती काय. असं ठणठणीत तोंड पाहिजे. स्वामी राहू द्या, तुम्ही बसा, माझी माय येते, माझी माय आहे तिकडे, पण मला माईच्या ठिकाणी भगवंतानं माय दिली. मला धन्य माता पिता तयाची आहे, अशी सेवा केली पाहिजे. असं भरभरून आनंद पाहिजे डोळ्यावर. स्त्री कधी शुभते हो, नाही कुंकावर स्त्री शुभते का, कशी शुभते, जिला मालक नाही तिला वळका. काय कुंकाची किंमत असते माईबापांना लक्षात घ्या. असं घर असतं. आता माझ्यावर प्रसंग आला बरं का. आम्ही एक ठिकाणी चाललो, आम्ही 2 जण चाललो, तर आता 40 वर्षे झाले. एसटी शिरलाव, उन्हाळ्याचं काम होतं. आम्हाला जागा काय दोघांना मिळणार नाही. ती बायको मागे होती, मी पुढं होतो. इतकी बेफाम गर्दी झाली, ती एसटी का हरवी ना ते. आणि असं करू कपडाचं एक कुंकू राहिलं नाही कपावर, कुठं समद कुंकू गेलं. मग तिथे वैष्णव आलं ते की म्हातार होतं, आलं ते. असं बघितलं, माय माझ्या ठिकाणी बस, इथं बस, किती लेकरू चांगलं दिसते. कोण म्हणतंय 80 वर्षाचं म्हातार म्हणतंय, आणि माझे पशी उभा राहिलं. म्हणजे महाराज काय देव बॅग करावं, मला म्हणते बरं का. मला म्हणलं काय झालं बाबा, किती सुंदर लेकरू आहे, पर कवा गेला असेल कोणता. आता मलाच लागले बोलायला, मला स्वतःला बरं का. ती माझ्याकडे बघती, तशीच माझ्याकडे बघायला ती. अहो मी काय करू. अगं बघ की मला ही काय म्हणते ती, कुठं काय सांगतो मी, काय किंमत आहे कशाची. संसार आहे हे मायबापानं लक्षात घ्या. म्हणून आपलं जीवन असं करा पवित्र ना. धन्य माता पिता. जर तुकोबारांच्या पंक्तीत जर तुम्हाला बैसायचं असेल ना, तर असा देव आला पाहिजे तुमच्या संसारामध्ये. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. बोला पाहुणे घरासी आले आले ऋषिकेशी, पाहुणे घरासी आले आले ऋषिकेशी. काय करू उपचार कोप मोडकी झरज, काय करू उपचार कोप मोडकी झरज, काय करू उपचार कोप मोडकी झरझर, काय करू उपचार कोप मोडकी झरझर. पाहुणे घरासी पाहुणे घरा
राजा छत्रपती असतील, नामदेव असतील, तुकोबराय असतील, मान भगवंतानी खाली घालावा लागली आणि भगवंताला म्हणावं लागलं धन्य माता पिता तयाची आहे. का म्हणावं लागलं? दुसऱ्या चरणात सांगितलं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे वाटे देवा. हे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कोई कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा देवा. हे कोई कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. तयाचा हरिक 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 तयाचा हरिक वाटे देवा. होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. हे कोई कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. हे कोई कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. तयाचा हरिक वाटे देवा. हे कोई कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. हे तयाचा हरिक वाटे देवा. वाटे देवा देवा. नाही एवढं आम्ही समधी वरडा. तुम्हाला काय वाटलं ऐकायचं नाही आपलं मस्त विषय. जणू काय तांबाखू खात बसलाय कुठं. हे कसे पाहिजे आमचं काही नात नाही. आम्ही जे सांगतो ना तुम्हाला टाळी वाजवा, विठ्ठल नाम घ्या, देवाचं चिंतन करा, हे तुमचा फायदा आहे, आमचा नाही फायदा. आम्ही सांगण्याचं काम करणार आहे. नाथ बाबांनी सांगितलं, तुम्ही जर नाही ऐकलं तुम्ही. आमच्या परिसरामध्ये मागातल्या 20 वर्षामध्ये पाडवे दिवशी गुढीच्या पाडवे दिवशी एक मुलगा माती खांद्याला निघाला. आई म्हणली जाऊ नको, बाप म्हणला जाऊ नको, बहीण म्हणली जाऊ नको, राहू दे आजचे दिवस, नको काम करू. ती म्हणला नाही ताई मला जावाच लागल. बायकोने सांगितलं जाऊ नका ना, समधी म्हणते तर जाऊच नका. ऐकलं नाही ना बरं का. कुणाचं किती जणांचं ऐकलं नाही? 4 जणांचं. घेतली कुदळ, टिकाव निघाला. अशी टिकाव मारल्या बराबर 10 टनाचा भेंडा आला. कुठून आला? वरून. कुठं पडला? डोक्यात पडला आणि तद्धाम परमम जागेवर गेला. किती जण सांगत होती? आईनं सांगितलं जाऊ नको, बापानं सांगितलं जाऊ नको, बहिणीनं सांगितलं जाऊ नको, बायकोनं सांगितलं जाऊ नको. मग ही चांगलं सांगत होते त्याला का वाईट सांगत होते? चांगलं सांगत होते. ऐकलं नाही, गेलं आणि मेलं. मग आता 1 तास झाला आम्ही समधीवर होता. विठ्ठल म्हणा, विठ्ठल म्हणा, टाळी वाजवा. मग आम्ही चांगलं सांगता का वाईट सांगता? हे